रत्नागिरीच्या आंबा घाटामध्ये दरड कोसळलेली आहे। रत्नागिरी नागपूर महामार्गावर एकेरी वाहतूक सध्या बंद झाली आहे। चालकांना सतर्कतेचं आवाहन सुद्धा करण्यात आले। सुदैवानं 4 पदरी रस्त्याच्या मधोमध असलेल्या लोखंडी कंपाऊंडमुळे मुख्य दरड वाहतुकीच्या मार्गावर आली नाही। मात्र काही दगडांचे तुकडे हे रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीला आता अडथळा निर्माण झालेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून दख्खन ते कळकदारा या दरम्यानचा एकेरी मार्ग बंद केलाय। या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे वाहनधारकांनी आपली वाहनं अत्यंत सावधगिरीने चालवावी असं आवाहन सुद्धा प्रशासन करत आहे। आपण हे दृश्य पाहतोय, आंबा घाटातली ही दृश्य आहे। आंबा घाटात दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे रस्त्यावर सध्या लहान मोठे असे दगड आलेले आहेत आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय। आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। रवींद्र, काय सध्याची स्थिती आहे? प्रशासनाने हे दगड हटवण्याचं काम सुरू केलंय का? आपण बघतो गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या सरी आहेत त्या कोकणामध्ये बरसत आहेत। त्यामध्ये सर्वात फटका बसला आहे तो साखरपा रोडला बसलेला आहे। आपण जर कोल्हापूर साखरपा रोडवरती आताची सध्याची परिस्थिती बघितली तर सतत पडणाऱ्या पावसामुळे रोडवरती जी दरड खाली आलेली आहे त्याच्यामुळे रोडची एक जी लेंथ आहे ती बंद करण्यात आलेली आहे। प्रशासन तिथे अलर्ट मोडवरती आहे। सध्या दरड हटवण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे आणि वाहतूक आहे तिथली ती संत गतीने सध्या सुरू आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आंबा घाटातली ही दृश्य आपण पाहतोय, दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे लहान मोठे दगड हे रस्त्यावर आलेत।